नमस्कार, जाधव किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जाधव किचनमध्ये बनवणार आहोत फ्राय फिशचं कालवण। तर त्याच्यासाठी आपण वाटण करायचं आहे। आधी ही रेसिपी आपण सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे जाधव किचनमधले जे व्हिडिओज येतील नवीन ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता ही रेसिपी सुरू करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते पाहूया। रेसिपी आपण सुरू करूया। तर वाटण्यासाठी आपण घेणार आहोत टोमॅटो, ओलं खोबरं, त्यानंतर हिरवी मिरची। जर कमी तिखट घालत असेल तर यातल्या 2-3 मिरच्या घाला, आणि जर खूप तिखट मिरची वापरत असाल तर 2 मिरची वापरा। त्यानंतर कोथिंबीर, लसूण, आल्याचा तुकडा, हे सगळं आपण वाटून घेणार आहोत। आणि फिश फ्रायसाठी आपण हे सुरमई वापरणार आहोत। तर ह्याला आपण मॅरिनेट करून ठेवायचं आहे आणि मग हे फ्राय करून आपण त्यापासून सार बनवायचं आहे। तर हे कसं करूया ते पाहूया। आपण पहिले हे वाटण तयार करून घेऊया। तर हे पहा, हे आपलं वाटण तयार आहे। आता आपण सुरमईला मॅरिनेट करून घेणार आहोत। तर पहिला आपण याला मॅरिनेट करण्यासाठी लिंबू पिळून घ्यायचं आहे। त्यानंतर याला मी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट लावणार आहे थोडी। मीठ आवश्यकतेनुसार। हे सगळं चोळून घ्यायचं आहे आपण याला। आता आपण ह्याच्यात घालणार आहोत हळद, त्यानंतर तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर। तर हे सगळं आपण ह्याला लावून ठेवून देऊया। आपण हे फिश मॅरिनेट करून घेतलंय। आता हे मॅरिनेट होतंय 15-20 मिनिटं। तोपर्यंत आपण सार बनवून घेऊया। तर सार बनवण्यासाठी मी पातेलं गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये तेल घातले मी आवश्यकतेनुसार। तर आता आपण पुढे फोडणी कशी करायची ते पाहूया। आपण जे हे कच्चं वाटण काढून घेतलंय, जे मी तुम्हाला सामग्री दाखवली त्याचं कच्चं वाटण, मच्छी म्हणजे मासे जेव्हा नेहमी बनवायचं असतं तेव्हा कच्चं वाटणच वापरायचं असतं। तर हे आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत। आता ह्याच्यात आपण सुके मसाले ऍड करणार आहोत। हळद, त्यानंतर धणा पावडर, तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, मी जे तुम्हाला कच्चं वाटण दाखवलं त्याच्यामध्ये कांदाही ऍड करायचा आहे, मी विसरून गेले। त्याच्यामध्ये ओलं खोबरं, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची
आणि कांदा याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे वाटण करून घ्यायचं आहे. आणि हे वाटण व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित. तिखट वगैरे हे आपण आपल्या आवडीनुसार ॲडजस्ट करायचं आहे. त्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. तर हा मसाला मी 5 मिनिटं चांगला परतवून घेतलेला आहे आणि ह्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत कोमट पाणी. आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये. कोमटपेक्षा थोडे जास्त गरम, म्हणजे साराला करी वगैरे छान येते. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत चिंच किंवा कोकम, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल, जे तुम्हाला आवडत असेल ते आपण याच्यामध्ये घालायचं आहे. मी इथे चिंचेचा वापर केलेला आहे. आवश्यकतेनुसार मीठ आणि ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. तर आता आपण हे दुसऱ्या बाजूला शिफ्ट करूया आणि आपण फिश फ्राय करायला घेऊया. अर्धा तास जवळपास मी फिश मॅरिनेट करायला ठेवला होता. आता आपण तो फ्राय करायचा आहे. तर आता आपण फिश फ्राय करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण त्याला लावण्यासाठी आवरण तयार करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे. त्यानंतर रवा घ्यायचा आहे. रवा तांदळाच्या पिठापेक्षा कमी घ्यायचा आहे. हळद पावडर, थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ, कारण ऑलरेडी आपण त्याला मीठ लावून घेतलेलं आहे. हे आवरण अळणी लागू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये मीठ थोडंसं घातलंय. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर फिश तळण्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला होता. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर आता आपण या मिश्रणामध्ये फिश व्यवस्थित कोट करून त्याच्यामध्ये तळायला टाकायचं आहे. एक एक करून आपल्याला हे तळायचं आहे. आपण जे मिश्रण बनवलं होतं त्याच्यामध्ये कोट करून हे तळायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये मध्ये आपल्याला लसूण सोडायचं आहे. तर मी लसूण थोडा असे तुकडे करून घेतलेत त्याचे आणि ते मसाल्यामध्ये कोट करून घेतले आणि हे आता आपण मध्ये मध्ये इथे सोडणार आहोत. याच्याने फिशला चांगली चव येते लसूण वापरल्याने.
आणि हा खायला सुद्धा छान लागतो तळलेला लसूण. मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि हे तळून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे पहा आपले एक बाजूनी फ्राय झालेले आहेत. आता आपण ह्यांना परतवून घेऊयात. असं उलटपलट करत आपल्याला हे फिश तळायचे आहेत अशा पद्धतीने. क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. आणि मग आपल्याला हे सारामध्ये टाकून आपल्याला एक छान उकळी काढायची आहे. तर आपला हा साराला छान उकळी आलेली आहे. छान झालेला आहे. आता आपण ह्याच्यात फ्राय केलेली फिश सोडणार आहोत आणि ह्याला एक छान उकळी काढून घेणार आहोत. याचा सारही खूप छान लागतो. एकदा नक्की करून पहा. त्या छान याला आपण एक 5 मिनिटं उकळी काढून घेणार आहोत की आपला सार रेडी आहे. तर हे पहा आपल्या साराला 5 मिनिटं उकळी आलेली आहे. फिश फ्राय होता, सार ऑलरेडी झालेला होता. फक्त हे फिश टाकून आपण त्याला 5 मिनिटं उकळी काढलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे बाउलमध्ये सर्व करूया. तर हे पहा हे आपलं सुरमईचं फ्राय करून सार किंवा कालवण तयार आहे. तर माझ्या पद्धतीने तुम्ही हे नक्की करून पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकन दाबा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया जाधव किचनमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.